घेतलेला आहे, ज्याचं नाव आपण बघितलं आणि त्याचा एक प्रोमो व्हिडिओ आपण बघितला. जसं कुठलीही मूवी सुरू करण्याच्या अगोदर आपण एक प्रोमो असतो किंवा एक ट्रेलर असतो, तसं आपण आत्ता एक ट्रेलर बघितला आहे. स्लाइड शो. रीड ओनली. रीड ओनली. तर आजच्या टॉपिकचं नाव आहे डिस्कवर इनर सेल्फ किंवा डिस्कवर युअर सेल्फ. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, पण त्याच्या अगोदर एक प्रश्न आहे सर्वांसाठी. आज काय आहे? होळी पौर्णिमा. तर होळी पौर्णिमा आहे आणि आजच्या दिवशी आपण काय करतो? बोंबलतो. ते तर रोजच करतो आपण, आज स्पेशली काहीतरी वेगळं करतो. तर होलिका दहन आज केलं जातं. कशासाठी केलं जातं? कोणाला माहिती आहे की का आपण होळी पेटवतो आणि का आपण होळी साजरी करतो? कोणाला माहिती आहे? माहीत असेल तर उभारून सांगा. माहीत आहे? माहीत आहे का नाही? तर एकदा काय झालं, लहान असताना माझी आई माझ्या भावाला शिकवत होती. एक पुस्तक होतं, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट होते आणि त्याचा वापर कशासाठी असतो असं एक होतं. तर त्याच्यामध्ये ट्यूबलाईट होती आणि माझ्या आईने विचारलं भावाला, आपण ट्यूबलाईट कशासाठी लावतो? तर तो खूप लहान होता, त्यानं ट्यूबकडे बघितलं वरती आणि तिथं ट्यूबच्या भोवती भरपूर किडे जमा झाले होते, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळं. तो म्हटला किडे येण्यासाठी. किडे येण्यासाठी ट्यूब लावतो. एखाद्याला विचारलं साखर कारखाना कशासाठी असतो? कशासाठी असतो साखर कारखाना? साखर तयार करण्यासाठी. पण त्यातून निघते काय बाहेर? मळी. तर आपण मळीसाठी साखर कारखाना काढतो का साखरेसाठी? आणि त्यातून बाहेर काय पडतं? तर आपण बरेच असे सण साजरे करतो. हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत, वेगवेगळे सण आपण साजरे करतो, पण आपण त्याचा मूळ उद्देश विसरून बसलेलो आहे. कशासाठी आपण ते सण साजरे करतो आणि आपण त्यातून वेगळंच काहीतरी प्रोडक्ट निघतं, त्याचाच साजरा करत बसतो, मूळ उद्देश बाजूला राहतो. कुणाला माहिती आहे का होळी कशासाठी साजरी करतो? कशासाठी होळी पेटवली जाते? का त्याची पूजा केली जाते? आणि कशासाठी, काय सिग्निफिकन्स काय आहे? कोणतीही गोष्ट सायन्समध्ये आपण जेव्हा शिकतो, तुम्ही इंजिनिअरिंग शिकत आहात सर्वजण, प्रत्येक गोष्ट शिकताना आपण सायंटिफिकली त्याला प्रूव्ह करतो, एक्सपेरिमेंट करतो आणि मग त्याचा सिद्धांत मांडतो आणि त्याशिवाय आपण त्या गोष्टीला ॲक्सेप्ट करत नाही. का ॲक्सेप्ट करायचं आहे की हां होळी अशी करायची? कोणाला माहिती आहे? सर माहिती आहे? सरांना माहिती आहे, पण सर सगळ्यांसमोर सांगणार नाही, कारण सर म्हणणार यांना बोलवलं आहे आणि मी पण कशाला बोलायचं. पण सरांना माहीत असणार नक्कीच. तर आजच्या दिवशी काय झालेलं होतं, तर अनेक वर्षांपूर्वी सतयुगामध्ये एक राक्षस होता, ज्याचं नाव होतं हिरण्यकशिपू आणि त्याचा मुलगा होता कोण? प्रल्हाद. तर प्रल्हाद हा देवाचा भक्त होता आणि सतत देवाचं नाव घ्यायचा, नारायण नारायण नारायण. अर्थात तो नारद मुनींचा शिष्य होता आणि त्यामुळे नारद मुनींकडून त्याला शिक्षण प्राप्त झालेलं होतं, कशाप्रकारे भगवंतांची भक्ती करायची. आणि सतत तो नारायण 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 या नावाचा जप करत राहायचा. असा नारायण जप करत असताना त्याचे वडील म्हणजेच हिरण्यकशिपू, जे एक असुरातले खूप मोठे राजा होते, असुरांचा राजा, आणि त्याला हे काय सहन झालं नाही की माझाच मुलगा काय करत आहे? देवाचं नाव घेत आहे. मी सगळ्यात मोठा राक्षस आणि माझाच मुलगा देवाचं नाव घेतलं तर राक्षसांमध्ये माझी काय इज्जत राहणार? त्यामुळे हिरण्यकशिपूने ठरवलं की मी स्वतःच माझ्या मुलाला ठार मारून टाकेन. आणि त्यासाठी त्याने बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे पर्याय निवडले. कारण पहिला पर्याय त्याला जो लक्षात आला त्याच्यामध्ये प्रल्हादला काहीच झालं नाही. जसं की कड्यावरून ढकलून दिलं तरी तो नारायण नारायण म्हणत राहिला, त्यामुळे त्याला भगवंतांनी झेललं, त्याला खाली पडल्यानंतर काहीच झालं नाही. काट्यांमध्ये टाकलं किंवा विषारी सापांमध्ये टाकलं, अनेक हत्तीच्या पायाखाली नेलं तरी हत्तीनं पायच नाही ठेवला त्या मुलावर. आणि ते मूल होतं केवळ 4 वर्षाचं. आता 4 वर्षाच्या मुलाला मारणं म्हणजे किती मोठं भयानक पाप आहे, आणि स्वतःच्याच मुलाला मारणं ही त्याहूनही वाईट आहे. पण आसुरी प्रवृत्तीचे लोक अशा प्रकारचंच कार्य करत असतात आणि ते हिरण्यकशिपू पूर्णपणे करत होता.
या सगळ्या सिच्युएशनमध्ये प्रल्हादला काहीच झालं नाही. त्यावेळी हिरण्यकशिपूने विचार केला की आता एक वेगळी युक्ती करून बघूया, कुठेही गेलं तर हा मरत नाही आहे. तर त्यासाठी त्याने त्याच्या बहिणीला बोलवलं. त्याच्या बहिणीचं नाव होतं होलिका. काय नाव होतं? होलिका. आणि होलिका ही जी आसुरीच होती, आता हिरण्यकशिपूची बहीण म्हटल्यावर त्याच्याच गुणाची होती. तिला एक वरदान होतं ब्रह्मदेवाकडून मिळालेलं. जसं हिरण्यकशिपूला पण वरदान मिळालं होतं की त्याला आत नाही, बाहेर नाही, वर नाही, खाली नाही, सकाळी नाही, रात्री नाही, किंवा कोणत्याही प्राण्याकडून नाही, कोणत्याही मनुष्याकडून नाही, आणि कोणत्याही अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, कोणत्याही प्रकारे त्याचा मृत्यू होणार नाही, असं हिरण्यकशिपूने ब्रह्माकडूनच वरदान मागून घेतलं होतं. तसंच होलिका हिला सुद्धा एक वरदान होतं की कोणत्याही प्रकारच्या आगीमध्ये ती जर गेली तर ती जळू शकणार नाही, असं वरदान तिला होतं. हिरण्यकशिपूने एक कल्पना, अशी युक्ती रचली की होलिका प्रल्हादला घेऊन आगीमध्ये जाऊन बसेल. त्यामुळे काय होईल? होलिका तर मरणार नाही, आणि मरणार कोण? प्रल्हाद. तर आजच्याच दिवशी, या पौर्णिमेच्या दिवशी, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी, खरं तर चतुर्दशीच्या संध्याकाळी होलिका प्रल्हादला घेऊन आगीमध्ये जाऊन बसली. आणि प्रल्हाद नेहमीप्रमाणेच भगवंतांच्या नावाचा जप करत राहिला. आणि कोण मेलं जळून? होलिका. आणि प्रल्हादला काहीच झालं नाही. वरदान कोणाला होतं? होलिकाला. तरी पण होलिका जळून खाक झाली आणि प्रल्हादला काही झालं नाही. ज्यावेळी होलिका जळू लागली आणि तिला लक्षात आलं की आपला मृत्यू जवळ आला आहे, त्यावेळी तिने ब्रह्मदेवांना विचारलं की हे ब्रह्मदेव, तुम्ही तर मला वरदान दिलं होतं की मी कुठल्याही प्रकारे जळणार नाही, माझा मृत्यू होऊ शकणार नाही कोणत्याही प्रकारच्या आगीने, पण मग आता माझा मृत्यू कसा काय होतो? त्यावेळी ब्रह्मदेवाने तिला सांगितलं की जे वरदान तुला दिलं होतं ते संकट समयी, तुझ्यावर ज्यावेळी संकट येईल त्यावेळी स्वतःचा बचाव करण्यासाठी तुला हे वरदान दिलं आहे, पण तू त्याचा वापर कशासाठी करत आहेस? एका निष्पाप 4 वर्षाच्या मुलाला मारण्यासाठी, जे की साधारण मूल नाही आहे, जे साक्षात भगवंतांचा शुद्ध भक्त आहे, अशा व्यक्तीला मारण्यासाठी तू तुझ्या वरदानाचा उपयोग करत आहे, त्यामुळे तुझा नाश होत आहे. तर म्हणजेच काय, आपल्याला यातून हिंदूंचे प्रत्येक जे सण आहेत त्या सणांतून आपल्याला असंच उपदेश मिळतो. अशा कथांमधून, पौराणिक कथांतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कशा प्रकारे आपल्या बळाचा, आपल्या प्रतिष्ठेचा, आपल्या पदाचा, आपल्या ज्ञानाचा आपण कसं लोकांच्या हितासाठी वापर करू शकतो, ना की त्याच्यापासून आपण स्वार्थ किंवा स्वार्थीपणा किंवा स्वतःचा लाभ होण्यासाठी किंवा दुसऱ्याचं नुकसान होण्यासाठी या सर्व शक्तींचा वापर आपण नाही केला पाहिजे. अशी एक सुंदर शिकवण आपल्याला यातून मिळते. कारण की आजचा टॉपिक हा होळीच्या दिवशी आपण साजरा करतो, म्हणून मी सुरुवातीला अशी कथा सांगितली, पण इथून पुढे अशी काही पौराणिक कथा येणार नाही, तर आपल्याला प्युअर सायन्स आणि एकदम सायंटिफिक असं ज्ञान आज आपल्याला या प्रेझेंटेशनमधून मिळणार आहे. ही कथा सांगण्याचा एवढाच उद्देश की आपल्याला आपल्या सणांबद्दलची सायंटिफिक किंवा पूर्ण ज्ञान आपल्याला नाही, आणि म्हणून ते आपण योग्य प्रकारे साजरे करत नाही आहोत, आणि त्यामुळे आपल्याला ज्ञानच नसल्यामुळे आपण हे ज्ञान घेण्यापासून वंचित आहोत. मला पण नव्हतं, पण मी जेव्हापासून अशा एका संस्थेशी संबंधित आलो त्यानंतर मला या गोष्टींचं ज्ञान झालं. तुम्ही जसा कोर्स आत्ता अटेंड करत आहात तसंच मी पण कॉलेजला असताना अशा प्रकारचा एक कोर्स अटेंड केला होता, ज्यामध्ये मला अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त झालं, आणि तिथून पुढे मी आणखीन घेत गेलो, आणि त्याचा माझ्या आयुष्यामध्ये खूप चांगला मला फरक जाणवला, पॉझिटिव्ह. त्यामुळे आज मला तुम्हाला पण हे प्रेझेंटेशन देताना खूप आनंद होत आहे, किंवा ते देण्याची माझी इच्छा पण आहे. तर आता आपण मूळ टॉपिकला आजच्या सुरुवात करूया. तर आजचं टॉपिकचं नाव आहे डिस्कवर इनर सेल्फ. इनर सेल्फ का म्हणलेलं आहे? कारण आतून आपण आपल्याला व्यवस्थित जाणत नाही, बाहेरून तर आपण आपल्याला जाणतोच. आपण बाहेरून कसे आहोत आपण रोज आरशात बघत आहोत, पण आपण आतून काय आहोत तर ते आपण जाणून घेणार आहोत. नेक्स्ट. तर इंट्रोडक्शन आहे सुरुवातीला, अजून एकदा क्लिक करा. तर इथे 2 प्रकारचे डिफरन्स आहेत, किंवा अजून एकदा काय आहे की एक कार आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायव्हर आहे, बरोबर. ड्रायव्हरशिवाय कार चालू शकत नाही. ज्यावेळी रस्त्यावरून येणारी एखादी कार आपल्याला दिसते किंवा कोणतंही वाहन दिसतं, त्यावेळी आपण काय विचार करतो? ज्या अर्थी ती कार पळत आहे, चालत आहे, याचाच अर्थ त्याच्यामध्ये कोण आहे? ड्रायव्हर आहे. ड्रायव्हरशिवाय कार रस्त्यावर धावू शकत नाही. विदाऊट ड्रायव्हर कार म्हणजे एका जागी स्थिर थांबलेली कार असू शकते, ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नाही. गरज कशाची आहे? ड्रायव्हरची. तसंच आपलं शरीर आहे,
शरीर हे विदाऊट ड्रायव्हर चालू शकत नाही. जसं एक सिंपल उदाहरण, तर मृत्यूनंतर माणूस चालतो, बोलतो, हलतो का? श्वास तरी होतो का त्याचा? नाही. याचाच अर्थ त्याच्यामध्ये कोणीतरी असा ड्रायव्हर होता की ज्याच्यामुळे ते शरीर चालत होतं, आणि ज्यावेळी त्यातून ड्रायव्हर बाहेर गेला त्यावेळी ती जागा, ती वस्तू एकाच जागी जशी स्थिर राहिली तसं शरीर पण एकाच जागी स्थिर आहे. हाच फरक आहे जिवंत मनुष्यामध्ये आणि मृत शरीरामध्ये. जसं की इकडं एक दाखवलेलं रोबोट, तर रोबोटमध्ये काय आहे, सर्व प्रकारचे तुम्ही बनवता प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र, ती चालत असतात किंवा त्याच्यामध्ये हालचाल होते. कशामुळं? त्याच्यामध्ये असणाऱ्या शक्तीमुळं, किंवा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक एनर्जी असते किंवा ज्या प्रकारच्या एनर्जी असतात. पण त्याला कुठून तरी एनर्जी पुरवावी लागते, आणि एनर्जीशिवाय कोणतीही वस्तू हलू शकत नाही. याचाच अर्थ ज्या पद्धतीने गाडीमध्ये ड्रायव्हर आहे त्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये पण एक ड्रायव्हर आहे, ज्याला म्हणतात सोल, किंवा मराठीत काय म्हणतात त्याला? आत्मा. SOUL, सोल, किंवा त्याला मराठीत म्हणतात आत्मा. पुढे आता हे समजून घेऊया आपण. लगेच आपण त्याच्यावर विश्वास नको ठेवायला की बाबा खरंच आत्मा आहे म्हणून. त्याच्या आधी आपण एक विचार करायचं म्हणलं की आपण का या गोष्टीचा स्टडी करायचा आहे? आत्म्याचं ज्ञान घेणं किंवा शरीराचं आपल्या स्वतःचं ज्ञान घेणं का गरजेचं आहे? आपण शालेय पुस्तकांमध्ये सर्व प्रकारचं ज्ञान घेत आहोत. आता तुमच्या इंजिनिअरिंग फील्डमध्ये वेगवेगळे ब्रँचेस आहेत, आणि त्या वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये वेगवेगळ्या इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला दिलं जातं. पण स्वतःबद्दलचं ज्ञान किती दिलं जातं किंवा आत्म्याबद्दलचं ज्ञान किती दिलं जातं? नाही दिलं जातं. आपल्या कुठल्याच अकॅडमिक सब्जेक्टमध्ये कुठेही या गोष्टीचा उल्लेख नाही आहे, ना 12वीपर्यंत आहे, ना कुठे पुढे पण आहे. पण काय झालं होतं, ज्यावेळी कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन आणि कृष्ण त्याचे सारथी होते, त्यावेळी अर्जुनाची काय अवस्था झाली होती बघा. क्लिक. हां, तर अर्जुनाची अवस्था अशी झाली होती की अर्जुन युद्धभूमीवर असताना हताश झाला, आणि तो म्हणत आहे की माझे हात पाय कापत आहेत, माझ्या सर्व शरीरातून दाह होत आहे, म्हणजे बर्निंग होत आहे पूर्ण शरीरामध्ये, आणि माझ्या हातातून माझं धनुष्य निसटून पडत आहे. आणि काय झालं तर माझे हात पाय कापत आहेत, माझ्या अंगामध्ये त्राण नसल्यासारखं झालं आहे, माझं मन गोंधळलेलं आहे, आणि मी पूर्णपणे हताश झालेलो आहे किंवा खिन्न झालेलो आहे. त्याचं नावच असं होतं या पहिल्या भगवद्गीतेच्या अध्यायाचं. कोणी भगवद्गीता वाचली आहे का? पहिल्या अध्यायाचं नाव माहिती आहे का? ठीक आहे, नाव माहीत नसलं तर हरकत नाही, वाचली तर आहे, उघडली तर आहे. तर पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. विषाद म्हणजे नैराश्य, डिप्रेशन, टेन्शन, स्ट्रेस, आणि हे सगळं अर्जुनाला आलेलं होतं. लॅक ऑफ कॉन्फिडन्स, एन्झायटी, डिमोलराइज, स्ट्रेस, डिप्रेशन, हे सगळं कोणाला फील झालं होतं? अर्जुनाला. अर्जुन काय साधारण व्यक्ती होता का? मोठा योद्धा होता, पांडवांपैकी एक होता, ज्याचे सारथी स्वतः कृष्ण आहेत तो होता. तरी पण त्याला या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागलं. आणि मग ज्यावेळी भगवंतांनी म्हणजे कृष्णाने त्यांना उपदेश दिला, कृष्ण त्याचे मित्र पण होते, त्याचबरोबर नातलग पण होते, भाऊ पण होते, आणि त्याचबरोबर एक मार्गदर्शक पण होते, गुरु पण होते. कृष्णाने जेव्हा अर्जुनाला हे ज्ञान दिलं आत्म्याचं, त्यानंतर काय झालं तर बिफोर आणि आफ्टर काय झालं? अर्जुनाचा विजय झाला. क्लिक करा. हाऊ, कसा काय विजय झाला? पुढे, कारण ही हर्ड द नॉलेज ऑफ द सोल फ्रॉम लॉर्ड कृष्णा. काय ऐकलं अर्जुनाने? हे आत्म्याचं विज्ञान. विज्ञान म्हणजे काय? सायन्स. विज्ञान, ह्याला का विज्ञान म्हटलं बरं? विज्ञान म्हणजे तर सायन्स. आपण एक्सपेरिमेंट करतो, जे काही प्रूफ करतो एक्सपेरिमेंट करून, त्याला विज्ञान म्हटलं पाहिजे. पण विज्ञान वास्तविक त्याला म्हणतात विशेष असं ज्ञान. कसलं? विशेष असं ज्ञान. आणि वास्तविक विशेष ज्ञान किंवा विज्ञान काय आहे तर आत्म्याचं ज्ञान हे विशेष ज्ञान आहे, जे की अर्जुनाला कृष्णाकडून मिळालं, आणि त्यानंतर अर्जुनाचा विजय झाला. मग आपल्याला जर आयुष्यामध्ये विजयी व्हायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? आत्म्याबद्दलचं ज्ञान, आपल्याला बेसिक ज्ञान असणं गरजेचं आहे. आपण कितीही बाहेरचं ज्ञान घेतलं पण आपल्याकडे हे ज्ञान नसेल तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी कितीही झालो तरी कधी आपल्याला डिप्रेशन, टेन्शन, स्ट्रेस येऊ शकतं.
हे सांगता येत नाही. तर आता यामध्ये आपण काय काय बघणार आहोत त्याचे कंटेंट्स बघूया. सगळे कंटेंट्स येऊ दे. पहिला आहे मी म्हणजे काय आहे. तर मी म्हणजे स्थूल पदार्थ मॅटर आहे का मी स्पिरिट आहे. स्पिरिट म्हणजे आध्यात्मिक शक्ती. दुसरं आहे सायंटिफिक प्रूफ्स काय आहेत की खरंच आत्मा अस्तित्वात आहे का नाही आहे. सायंटिफिकली आपण प्रूफ केलं पाहिजे. उगाच आहे म्हणून शास्त्रात सांगितले म्हणून काय सांगावं खरंच आहे का नाही आहे तर ते आपण सायंटिफिकली प्रूफ केलं पाहिजे. परत डिफरन्स बिटवीन लिव्हिंग पर्सन अँड रोबोट. रोबोटमध्ये आणि एका जिवंत व्यक्तीमध्ये काय फरक आहे. मेकॅनिझम ऑफ माइंड, मन कसं काम करतं. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल बेनिफिट्स ऑफ नॉलेज ऑफ सोल इन एव्हरीडे लाईफ. आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये या आत्मसाक्षात्काराच्या विज्ञानाचा आपण कसा उपयोग करू शकतो हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. पहिला टॉपिक. नेक्स्ट, हू आर यू. तुम्ही कोण आहात. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कोण आहात. कोण आहात. कोणीतरी एकाने सांगा कोण आहात तुम्ही. बोला तुम्ही. प्रश्नांची उत्तरं द्या म्हणजे आपल्याला डिस्कस करता येईल. कोण आहात तुम्ही. ह्युमन. कोण म्हटलं ह्युमन. मनुष्य आहात बरोबर. मनुष्यांमध्ये पण प्रकार आहेत. स्त्री आहे पुरुष आहे किंवा काही उच्च प्रवृत्तीचे मनुष्य आहेत काही खालच्या स्तरावरचे मनुष्य आहेत. मनुष्यांमध्ये 4 लाख प्रकारचे मनुष्य. किती. 4 लाख प्रकारचे मनुष्य आहेत. स्पेसीज आहेत. 4 लाख प्रकारचे वेगळे वेगळे मनुष्य आहेत. ठीक आहे आपण मनुष्य आहोत. पण पुढे हां तर हे कोणीतरी आहेत डॉक्टर हॅरी मॉन्सेन, प्रोफेसर ऑफ ॲनाटॉमी. तर त्यांनी एक स्टडी केला आपण काय आहोत हे जाणून घेण्यासाठी. तर आपल्या शरीरामध्ये जास्त करून काय आहे 70% म्हणू शकतो पाणी आहे. काय आहे. आपण केमिकल डिकॉम्पोजिशन करतोय सगळं बॉडीज. तर आपल्यामध्ये 70% पाणी आहे. जवळपास त्याचं वजन होतं 60 पाऊंड. 5 पाऊंड कॅल्शियम आहे, 1.5 पाऊंड फॉस्फेट आहे, 9 अंश पोटॅशियम आहे, 6 अंश सल्फर आहे, सोडियम आहे, 1 अंश मॅग्नेशियम आहे आणि त्यापेक्षा 1 अंशपेक्षा कमी आहे आयर्न, कॉपर आणि आयोडीन. हे सगळे आपल्या शरीराचे वेगवेगळे घटक आहेत ज्यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. ह्या सर्व शरीराची किंवा या शरीराच्या सर्व इन्ग्रेडियंट्सची किंमत किती होते साधारण इथं लिहिलेली आहे. किती. 110 रुपये. कदाचित हे जुन्या काळातलं असावं प्रेझेंटेशन. आत्ताच्या काळामध्ये थोडंफार GST वगैरे पकडलं तर फार तर किती होईल आपल्या शरीराची किंमत. किती बघा थोडं थोडं मिलीग्रॅममध्ये तर आहे सगळ्या गोष्टी. आणि 60 पाऊंड पाण्याची किंमत अशी किती होणार आहे. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी क्वांटिटीमध्ये हे सगळे केमिकल आहेत आणि सगळे केमिकल सेपरेट केले तर त्याची किंमत काय होईल साधारण 200-300 रुपये. मग आपण म्हणजे केवळ 200-300 रुपयाची वस्तू आहोत का. कोणाला वाटतंय की माझी किंमत फक्त एवढीच आहे का. आहे. कोणाला वाटतं हात वर करा की माझी किंमत फक्त एवढीच आहे. नाही ना वाटत कोणाला. तर आपली किंमत फक्त एवढीच कशी असू शकते. पण शरीराची किंमत तर तेवढीच आहे. मग असं काय गोष्ट आहे की जे आपल्याला एवढं इम्पॉर्टंट बनवतं. आपली नक्की आयडेंटिटी काय आहे की ज्यामुळे आपल्याला एवढं मौल्यवान बनवतं. पुढे कोण आहे माहिती आहे ना सर्वांना. तुमच्या काळातली नाही आहे पण ठीक आहे. तर जेव्हा जिवंत होती तेव्हा कशी दिसत होती. कशी दिसते. दिसते ना सुंदर. आणि मृत्यूनंतर कशी दिसते. काय फरक आहे दोन्हीमध्ये. काय फरक आहे. तर फरक तर काहीच नाही ना. तेच शरीर आहे, तेच सगळं आहे, तेच केमिकल आहेत, तेच हाडं आहे, तेच डोळे आहेत, तेच नाक आहे, सगळं तेच आहे. पण ह्या डेड बॉडीला कोणी हात लावेल का. आणि जेव्हा ती जिवंत होती त्यावेळी सगळेजण तिच्याकडून फोटो काढून घेत असतील. सेल्फी करून. काय फरक झाला मग दोन्हीमध्ये तुम्ही सांगा काय फरक. नेक्स्ट. तर बघा हा फरक आहे. जेव्हा जिवंत होते त्याच्यामध्ये फिलिंग्ज होत्या, विचार होते,
इच्छा होत्या, हालचाल होती आणि चेतना होती. मृत्यूनंतर काय झालं? यापैकी कोणतीही गोष्ट नाही. केमिकल सगळे तिथंच आहेत, पोटॅशियम आहे, आयोडीन आहे, सगळे प्रकारचे केमिकल तिथंच आहेत, पण काय नाही आहे? इमोशन्स नाहीत, फिलिंग्स नाहीत, इच्छा नाहीत, हालचाल नाही. मग आपण म्हणजे काय आहोत? आपली आयडेंटिटी काय गेलेलं आहे यातून? सोल. सगळ्यात मौल्यवान कोणती गोष्ट आहे आपल्या शरीरामध्ये? सोल. कारण तो नसेल तर या शरीराला काय किंमत आहे का? नाही. डेट झाल्यानंतर एखादा माणूस आपण काय करतो? जाळून टाकतो. जाळून टाकल्यानंतर काय होतं? जे जे असतं ते त्या मातीमध्ये मिसळून जातं. माती मातीमध्ये, हवा हवेमध्ये, पाणी पाण्यामध्ये, असं सगळं मिक्स होऊन जातं. पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर. तर आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण म्हणजे कोण आहोत? एक आत्मा आहोत. आणि आपली किंमत या जगामध्ये आहे कशामुळं? कारण आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे. नाहीतर या शरीराला काही काडीची किंमत नाही. हे पटलंय सर्वांना? पटलंय? जर तुम्हाला प्रश्न असतील याबद्दल काही तर प्रश्न लिहून ठेवा, आपण शेवटी घेणार आहोत. जर तुम्ही विचारू शकत असाल तर डायरेक्ट विचारा, विचारायला आपल्याला नको वाटत असेल तर लिहून काढा. तर इथे एक चक्र दिसतंय आपल्याला. त्या बाजूला आहे ते म्हणजे काळ, मृत्यू, आणि इकडच्या बाजूला आहे ते म्हणजे जन्म. एखाद्या व्यक्तीचा ज्यावेळी जन्म होतो त्यावेळी तो जन्म झाल्यानंतर पूर्ण आयुष्य आपलं जगतो आणि त्यानंतर तिकडे बघा, इकडे जन्म होत चाललेला आहे, मोठे होत चालले आहे, आणि तिकडे म्हातारे होऊन मृत्यूच्या दाढेमध्ये सगळेजण प्रवेश करत आहेत. आणि खाली वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात, ज्याच्यामध्ये जलचर, भूचर असे सर्व प्रकारचे प्राणी आहेत. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची शरीर आहेत. आणि किती स्पेसीज आहेत? स्पेसीज म्हणजे अशी वेगवेगळी शरीरं 84 लाख. किती? 84 लाख. आणि त्यापैकी मनुष्य 4 लाख प्रकारचे आहेत. तर अशी 84 लाख प्रकारची शरीर आहेत आणि त्यामध्ये केवळ एकच मनुष्य शरीर आहे. दिसतंय? घोडा, बैल, जलचर, मगर सगळे आहेत आणि त्यामध्ये एक मनुष्य आहे. आपण सगळेजण मनुष्य जन्मामध्ये आहोत. आणि हे आत्म्याचं ज्ञान केवळ आपण कोणत्या जन्मामध्ये घेऊ शकतो? मनुष्य असतानाच घेऊ शकतो. कुत्र्याला, गाईला, म्हशीला, डुकराला हे ज्ञान सांगू शकतो का? गाढवाला सांगू शकतो का? त्यांना हे काही कळणार नाही. कोणाला कळू शकतं? केवळ मनुष्यांना कळू शकतं. पुढे तर भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातल्या 20व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. श्लोक न वाचता आपण त्याचं भाषांतर वाचू. पुढे, फॉर द सोल देअर इज नायदर बर्थ नॉर डेथ ॲट एनी टाईम. आत्म्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही. तर अशा प्रकारची एक व्याख्या आपण सगळे 10वी झालं ना? 12वी कोण झालं आहे का? 12वी सायन्स, 10वी तर झालेले आहेत सगळे. तर एक नियम आहे सायन्समध्ये, ऊर्जेचा नियम. काय आहे? कोणाला माहीत आहे? मी परवा 11वी 12वीच्या सायन्सच्या एका क्लासमध्ये लेक्चर घेतलं, तर एका मुलीनं पूर्ण व्याख्या सांगितली इंग्लिशमध्ये. थांबा, कोणाला येते का? सरांना येते? प्रॉपर व्याख्या, शब्दन शब्द. ऊर्जेचा नियम, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता आठवलं? येतंय सगळ्यांना, पण सगळे बोलत नाही. परत एकदा नीट. हां, आणि मराठीत सांगितलं सगळ्यांनी. ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही, पण तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. बरोबर? एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड बट सिम्पली ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. बरोबर आहे सर? आणि पुढं काहीतरी आहे, पुढं अजून काहीतरी आहे वाक्य त्याच्या, मला नाही. तर त्या मुलीनं पुढचं वाक्य पण सांगितलं होतं. तर ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्ट करता येत नाही, पण तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते. तसंच काहीसं सांगितलेलं आहे भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये. कारण सोल ही पण एक एनर्जी आहे. फॉर द सोल देअर इज नायदर बर्थ. बर्थ म्हणजे जन्म नाही, म्हणजेच
निर्माण करता येत नाही आणि नष्ट करता येत नाही म्हणजे मृत्यूही नाही. मग काय होतं पुढे. तर तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर कसे होते बघा. इथे काय दाखवलं आहे, मागे जाऊ दे अजून एकदा. इथे एक छोटासा लाईट तिथून ट्रान्सफर होतोय सगळ्या शरीरांमधून. बॅक येऊन परत जाऊ दे. हां, काय झालं, जो आत्मा आहे तो आपण लहान असताना आपल्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे आपण जन्माला यायच्या अगोदरच आत्मा आहे, मग आपलं शरीर बनलं आहे. आणि आपलं शरीर लहानपासून ते कुमार वयापर्यंत, त्यानंतर प्रौढ, त्यानंतर वयस्कर, म्हातारा आणि त्यानंतर आपण मृत्यू होतो शरीराचा. या प्रत्येक वेळी शरीर बदलत जात आहे. तुम्ही सगळेजण लहान होता 2-3 वर्षाचे, त्यावेळी तुमचं शरीर छोटंसं होतं. त्यानंतर आता तुम्ही तरुण आहात, त्यानंतर तुम्ही प्रौढ व्हाल, त्यानंतर तुम्ही म्हातारे व्हाल, बरोबर. पण तुम्हीच राहणार आहे ना, तर तुम्ही बदलत जाणार की आज वेगळंच नाव होतं आणि उद्या वेगळंच नाव झालं, असं झालं का? नाही. बदल कशात होतो आहे मग? शरीरामध्ये. आणि कशात बदल होत नाही आहे? आपल्या आतमध्ये असणाऱ्या आत्म्यामध्ये. जसं की तुझं नाव काय? ओंकार. ओंकार हे नाव त्याच्या लहानपणी पण होतं, आत्ता पण आहे आणि मोठा झाल्यावर पण असणार आहे. म्हणजे ओंकार नाव शरीराला नव्हतं, तर कशाला होतं? आत्म्याला होता. ओंकार आज युनिफॉर्म घालून आला म्हणून त्याला ओंकार म्हणलं, आणि आता संध्याकाळी तो टी-शर्ट घालून आला कॉलेज संपल्यानंतर, तर त्याला वेगळं नाव आलं का? नाही. जरी त्यानं वरचं शर्ट बदललं तरी आतला ओंकार सेम आहे. तसंच ओंकारचं शरीर जरी बदलत असलं तरी आतमधला आत्मा सेम आहे. तर काय फरक आहे बघा बॉडी आणि सोलमध्ये. बॉडी म्हणजे मॅटर आहे, मॅटर म्हणजे पदार्थ. हे सगळ्या गोष्टी मॅटरनी बनलेले आहेत. हे सगळं मॅटरमध्ये आणि सजीव वस्तूमध्ये फरक काय आहे, तर मॅटर जोपर्यंत आपण हलवत नाही तोपर्यंत हलत नाही. मॅटरला स्वतःची अशी हालचाल करण्याची काही गरज नाही, त्याला आपण हलवल्याशिवाय ते हलत नाही. हे मॅटर आहे. आणि आत्मा काय आहे? स्पिरिट आहे, म्हणजे एनर्जी आहे. जसं इथं ट्यूब आहे, ट्यूबमध्ये एनर्जी कुठली आहे? इलेक्ट्रिक एनर्जी आहे. आणि इलेक्ट्रिक एनर्जीमुळे ट्यूबमधून प्रकाश येतोय किंवा फॅन फिरतोय. आणि जर इलेक्ट्रिक एनर्जी नसेल तर त्या फॅनमध्ये कोणतीही मुवमेंट दिसणार नाही. तसंच बॉडीचे मुवमेंट कशामुळे? सोलमुळे. मॅटर आणि स्पिरिट. बॉडीला कोणत्याही प्रकारचा कॉन्शियसनेस नाही आहे, म्हणजेच चेतना नाही आहे. तर चेतना कशाला आहे? आत्म्याला आहे. डेड बॉडीला कधीतरी जाऊन चिमटा काढून या, उठेल का? हालचाल करेल का? उलटं तुम्हाला मारेल का? नाही, कारण त्याच्यामध्ये चेतना नाही आहे, त्याला काही सेन्सेशन होत नाही आहे. अजून काय नाही आहे? बॉडी चेंज होत राहते पण आत्मा कधी चेंज होत नाही. बॉडी टेम्पररी आहे आणि आत्मा परमनंट आहे. एनर्जी जी आपल्या इथे रूममध्ये आलेली आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कुठून आली? कुठून आली? MSCB मधून. MSCB मध्ये कुठून आली? कुठून? मोठ्याने बोला. पॉवर स्टेशन. पॉवर स्टेशनमध्ये कुठून आली? कोयना डॅममधून पाणी पडलं आणि त्याचं कन्वर्ट केलं. म्हणजे एनर्जी कधी नव्हती असं नाही, कुठे ना कुठे स्टोरेज होती, फक्त त्यातून कन्वर्ट होऊन आपल्या घरापर्यंत आली इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये. तर तसं आत्मा कधीच मेलेलं नाही आहे. आत्मा कायम एका शरीरातून दुसऱ्या शरीरात ट्रान्सफर होत आहे. पुढे बॉडी डेड आहे आणि आपण अलाइव्ह आहोत, आपण जिवंत आहोत. काय बघत आहे? यू आर नॉट द बॉडी दॅट यू सी इन द मिरर. आपण जे शरीर आपल्या आरशामध्ये बघतो ते म्हणजे आपण आहोत का? मग नाही. मग आपण म्हणजे कोण आहोत? शरीराच्या आतमध्ये असणारा आत्मा. आणि विदाऊट ड्रायव्हर कार चालू शकणार नाही. हे कळलं इथंपर्यंत सर्वांना? पुढे काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत आणि त्यांची वेगवेगळी शरीरं आहेत. ही सर्व शरीरं कशापासून बनलेली आहेत? पदार्थ, मॅटरपासून. आणि आपण सर्वजण हे शरीर म्हणजे नो मोर दॅन अ केमिकल बंडल. सगळे केमिकल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्याच्यापासून बनलेलं हे शरीर आहे. एव्हरीथिंग इज फिनिश्ड ॲट द टाईम ऑफ डेथ. ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी हे सर्व काही केमिकल नष्ट होतात. पण
स्पिरिच्युअल व्ह्यू पॉईंट काय आहे? वी आर नॉट द मटेरियल बॉडी ऑर फ्लेश अँड बोन्स, वी आर द स्पिरिट सोल एनकेज्ड इन द मटेरियल बॉडी. वी डू नॉट डाय व्हेन मटेरियल बॉडी स्टॉप्स टू फंक्शन. पुढे अजून पुढे काय दिसतंय? तरी एक गोष्ट आहे, ही जी बाई आहे म्हातारी बाई, तिच्या घरामध्ये कोणीच नसतं, त्यामुळे ती विचार करते की मी एक पोपट पाळणार. तर ती काय करते, एक सुंदर पिंजरा विकत घेते पोपटाचा, जो की सोन्याचा बनलेला असतो, आणि एका पोपटाला बाजारातून घेऊन येते आणि त्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये ठेवते. रोज सकाळ दुपार संध्याकाळ ती त्या पिंजऱ्याला साफ करत असते. कशाचा बनलेला पिंजरा? सोन्याचा. रोज साफ करते, एकदम साफ, एकदम चकचकीत, रोज चमकत असतो तो पिंजरा. रोज इतका स्वच्छ ठेवत असते त्या पिंजऱ्याला, पण पोपटाला खायला देत नसते. मूर्ख आहे ना बाई, पोपटाला खायला देत नाही आहे पण पिंजऱ्याला साफ करते. हळूहळू काय होईल? पोपट, बघा तिथं पोपटाची अवस्था काय झाली, मान टाकले पोपटाला, पोपट मरून गेला. कारण का? पोपटाला खायला घातलं नाही, नुसतं पिंजऱ्याला साफ करत बसली. एक्झॅक्टली आपण तेच करतोय. कसं? तर आपलं जे शरीर आहे ते ह्या 5 गोष्टींनी बनलेलं आहे. अर्थ, वॉटर, फायर, एअर, इथर, म्हणजे भूमी, पाणी, अग्नी, वायू आणि पोकळी. या 5 गोष्टींनी आपलं शरीर बनलेलं आहे. आणि शरीराच्या आतमध्ये आत्मा आहे. आत्मा म्हणजे हा पक्षी आहे, आणि शरीर म्हणजे पिंजरा आहे, सोन्याचा पिंजरा. आणि आपण काय करतोय? रोज शरीराला स्वच्छ करतोय, त्याच्यावर सनस्क्रीन लावतोय, मॉइश्चरायझर लावतोय, वरनं मेकअप करतोय, रंगोटी करतोय, मेकअप करतोय, पण आतल्या आत्म्याला कोणत्याही प्रकारचं खाद्य पुरवत नाही. मग काय होईल? आत्मा मरून जाणार नाही, पण आत्म्याला त्रास होईल. आणि आत्मा ह्या शरीरामध्ये राहून जेवढं, म्हणजे पोपट कसा त्रास सहन करतोय, सफरिंग मिळतं त्याला, तसं आत्म्याला पण या शरीरामध्ये सफरिंग झेलावे लागते. पुढे, नॉट नोईंग देअर रिअल आयडेंटिटी ॲज द सोल, द पीपल स्पेंड ऑल देअर लाईफ इन पॉलिशिंग द केज, पॅम्परिंग द बॉडी विदाउट फीडिंग द सोल. कॅन यू से हाऊ? अशा प्रकारे आपण या शरीराचे चोचले पुरवत आहोत आणि आत्म्याला कोणत्याही प्रकारचं खाद्य देत नाहोत. शरीराला आपण खायला देतो दिवसातून किती वेळा? कमीत कमी 3 वेळा, जास्तीत जास्त मग फास्ट फूड हे ते सगळं, पण आत्म्याला आपण खाद्य देत नाही आहोत. पुढे आता दुसरा टॉपिक आपण बघणार आहोत यातला, की सायंटिफिक प्रूफ ऑफ एक्झिस्टन्स ऑफ स्पिरिट सोल. कॉमन सेन्स. जसं की आत्ता मी एक उदाहरण दिलं की कशा प्रकारे आपण विचार करू शकतो की आत्मा आपल्यामध्ये आहे. जसं की उदाहरण आहे ट्यूबचं, फॅनचं किंवा शर्टाच्या आतमध्ये आपण आहोत, आणि शर्ट ज्यावेळी आपण बदलतो आतला आपण तोच राहतो. किंवा मृत्यूनंतर एखाद्याला आपण म्हणतो की तो मेला, तो गेला, तो आपल्यातून आज निघून गेला, पण तो तर त्याची बॉडी तर समोर असते. मग बॉडी तिथेच आहे, तरी पण आपण म्हणतो तो गेला. याचाच अर्थ त्यातून कोण गेला? त्या व्यक्तीचा आत्मा. ह्या कॉमन सेन्सवरनं आपण प्रूफ करू शकतो की आत्म्याचं अस्तित्व आहे. दुसरं आहे कॉन्शियसनेस. कॉन्शियसनेस म्हणजे चेतना. चिमटा काढला आपण जिवंत व्यक्तीला तर त्याला भावना आहेत, त्याला दर्द होतो, आणि मेलेल्या व्यक्तीला दर्द होत नाही, म्हणजे चेतना. पुढे नियर डेथ एक्सपिरियन्स, ते पुढे येतं आहे. पुढे कॉमन सेन्स. काय कॉमन सेन्स आहे की काय फरक आहे डेड बॉडीमध्ये आणि आपण म्हणतो तो गेला किंवा ती गेली. कोण गेलं त्यांच्यामधून? ते तर तिथंच आहे, तर गेलं काय? आत्मा. नेक्स्ट हे बघा, हा आत्मा गेला. पुढे कॉन्शियसनेस असा आहे की जेव्हा आपण कॅमेरा आपलं कॅप्चर करत आहे फोटो, पण कॅमेऱ्याला भावना नाही आहेत. कॅमेरा फील करू शकतो का थंडी आहे, गरम आहे किंवा काय आहे, पण मनुष्य फील करू शकतो. पुढे नियर डेथ एक्सपिरियन्स. नियर डेथ एक्सपिरियन्स म्हणजे असे काही एक्सपेरिमेंट झालेले आहेत. एक्सपेरिमेंट म्हणण्यापेक्षा अशी काही उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये
एखाद्या व्यक्तीला ऑपरेशन करण्याअगोदर भुलीचं इंजेक्शन दिलं आणि त्याच्यावर ऑपरेशन पूर्ण करण्यात आलं. भूल यासाठी दिली होती की त्याला पेन होऊ नये. पण त्या व्यक्तीला ऑपरेशन सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत जरी त्याला भूल दिलेली असली आणि तो बेशुद्ध असला तरीसुद्धा त्याला सगळं काही माहीत होतं की तिथे काय चालू आहे. असं बरेच लोकांचे एक्झाम्पल आहेत, जवळपास 14% पॉप्युलेशनचे, की ज्याच्यामध्ये त्यांना असा अनुभव येतो. कधी कधी आपण झोपलेलो असताना अचानक आपण पडल्याचा अनुभव होतो, वरून खाली आपटल्यास. आपण शरीराच्या बाहेर आहे आणि परत शरीरात आलो दचकल्याचं. कोणाकोणाला झालं आहे असं? झालं आहे. याचाच अर्थ आपण शरीरापासून थोडेसे वेगळे आहोत याचा भास आपल्याला होऊ शकतो. हे आपल्या अनुभवावरून आपण दाखवू शकतो पुढे. आणि यावर अशी पुस्तकं पण लिहिलेली आहेत की ज्याच्यामध्ये प्रूफ आहेत की लोकांना असे एक्सपिरियन्स आलेले आहेत. दुसरं आहे रिइन्कार्नेशन रिसर्च, ज्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीला पुनर्जन्म झालेला आहे हे सिद्ध करणारे अनेक उदाहरणं आहेत. पुढे जाऊ दे. त्याचं उदाहरण म्हणजे जसं की काही लोकांना पाण्याची लहानपणापासून भीती वाटते, काही लोकांना उंचावरून खाली बघण्याची लहानपणापासून भीती वाटते, काही लोकांना विशिष्ट प्राण्यांची खूप भीती वाटते, झुरळ, पाल किंवा साप. कारण की मागच्या जन्मी त्यांचा मृत्यू त्या गोष्टीने झालेला असतो आणि त्याची भीती त्यांच्यामध्ये असते. म्हणजेच मागच्या जन्मीचे जे काही इम्पॅक्ट असतात ते थोडेफार त्यांच्यामध्ये आलेले असतात आणि म्हणून त्यांना तशा प्रकारची भीती असते. जे लोक ज्या पद्धतीनं मेलेले आहेत त्या पद्धतीनं त्यांचे भीती, फोबियाज तयार होतात. पुढे अजून तर जरी 2 जुळे भाऊ एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले असले आणि त्यांचे शरीरं जरी सेम दिसत असली तरीसुद्धा त्यांचे गुणधर्म काही प्रकारात वेगळे असू शकतात. याचाच अर्थ ते एक वेगळे आत्मे आहेत. आत्मा मात्र वेगळा, शरीर जरी दिसायला सेम दिसत असलं तरी. पुढे अजून पुढे अजून तर एक शुक्ला गुप्ता नावाची एक मुलगी होती जी की लहान होती, 4-5 वर्षाची. तर ती एका गावामध्ये गेली आणि म्हणजे लहान असल्यापासून ती एका गावाचं नाव सतत घ्यायची. आणि जेव्हा तिचे आईवडील तिला तिथे घेऊन गेले त्या गावामध्ये, भाटपारा म्हणून एक गाव होतं, त्या गावात घेऊन गेल्यानंतर ती डायरेक्ट गेली तिच्या सासरच्या घरी आणि डायरेक्ट सासऱ्यांना तिने ओळखलं आणि ती म्हणाली की तुम्ही माझे सासरे आहात. कारण का तिला मागच्या जन्मीचं थोडंफार आठवत होतं. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत. आपण जास्त खोलात न जाता की अशा प्रकारे आपण प्रूफ करू शकतो की आत्मा आहे आणि अशा प्रकारे आत्म्याचं अस्तित्व आपण मान्य करू शकतो. आता फक्त सायंटिफिक रिसर्च किंवा अशा पुराण कथा नाही, तर पुढे काही असे तत्ववेत्ते आहेत, थोर काय म्हणतात त्यांना, विचारवंत, बेंजामिन फ्रँकलिन, जॉन ॲडम्स आणि सॉक्रेटिस या तिघांनी पण पुनर्जन्माचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. बेंजामिन फ्रँकलिन म्हणतात, फाइंडिंग मायसेल्फ टू एक्झिस्ट इन द वर्ल्ड आय बिलीव्ह आय शॅल इन सम शेप ऑर अदर ऑलवेज एक्झिस्ट. म्हणजे मी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या जगामध्ये कधी ना कधी अस्तित्वात होतोच आणि असणार आहेच. जॉन ॲडम्स म्हणतात, दो सोल्स हू रिवॉल्ट अगेन्स्ट गॉड वेअर प्लेस्ड देअर टू ट्रान्समायग्रेट थ्रू व्हेरियस स्पेसीज ऑफ ॲनिमल, बर्ड अँड रेप्टाईल्स. वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांच्या शरीरामध्ये लोकांना जावं लागतं. आणि सॉक्रेटिस म्हणतात, आय एम कॉन्फिडंट दॅट देअर ट्रुली इज अ सच अ थिंग ॲज लिव्हिंग अगेन द थिंग स्प्रिंग फ्रॉम द डेड. म्हणजेच पुनर्जन्मावर सॉक्रेटिसचा पण विश्वास होता. पुढे अशा प्रकारे आपण बघितलं की कशा प्रकारे सायंटिफिक आणि काही थोड विचारवंत यांचे विचार की ज्याच्यामध्ये आपल्याला आत्म्याचं अस्तित्व सिद्ध होतं. आता बघूया आपण डिफरन्स बिटवीन लिव्हिंग पर्सन अँड रोबोट. तर एक मनुष्य म्हणजे नुसता एक साधारण पॉवरफुल कॉम्प्युटर आहे किंवा रोबोट आहे का? तर इथे एक कॅमेरा आहे आणि इथे काही जज आहेत. तर ज्यावेळी एखादं नाटक सुरू असतं त्यावेळी कॅमेरा रेकॉर्ड करतोय आणि जज पण पाहता येते.
काय फरक आहे कॅमेरामध्ये आणि एखाद्या व्यक्तीमध्ये नाटक बघणारे? तुम्ही सांगा आता, काय फरक आहे? बोला. कॅमेरा फक्त रेकॉर्ड करत आहे आणि कॅमेरा फक्त रेकॉर्ड करतात आणि जजेस काय करतात? इमोशन्स फील करू शकतात. अजून पुढे घ्या. नो एक्सपिरियन्स. कॅमेऱ्याला काही अनुभव आहेत का? जुन्या अनुभवावरून काय विचार करणार आहे का? नाही. जजेस त्यांच्या जुन्या एक्सपिरियन्सवरून विचार करू शकतात. पुढे नो इमोशन्स. आणि जजेसनं वेगवेगळ्या प्रकारचे इमोशन्स आहेत, दुःख, राग, भीती, सर्व प्रकारचे. नो कॉन्शियसनेस. कोणत्याही प्रकारची चेतना कॅमेऱ्याला नाही आहे, पण व्यक्तीला भावना आहे. जज करू शकत नाही कॅमेरा की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, पण व्यक्ती जज करू शकतात. हा फरक आहे एखाद्या वस्तू किंवा टेक्नॉलॉजीच्या गोष्टीमध्ये आणि एखाद्या व्यक्तीमध्ये. तर हे प्रभुपाद म्हणून आहेत आमचे गुरु संस्थेचे. तर त्यांना एका पत्रकाराने विचारलं, स्वामीजी, आय थिंक अवर बॉडी इज जस्ट अ कॉम्प्लेक्स मशीन दॅट गेट्स वॉर्न आउट अँड क्रॅशेस. वाय शुड वी बॉदर अबाउट सम सोल पॉवरिंग द बॉडी. त्याचं म्हणणं काय होतं की बॉडी म्हणजे एक केवळ मशीन आहे आणि ज्यावेळी मशीन एखादं नष्ट होतं तशा प्रकारे एखादं शरीर नष्ट होतं. जीने के हे 4 दिन, बाकी सब बेकार दिन, जाए जाए जवानी फिरणं आहे. असं म्हणजे जगून घ्या, आनंद करा, एन्जॉय करा. बॉडी ही एक मशीन आहे, मशीन संपलं की संपलं सगळं. असं होतं का? तर मग त्याचं उत्तर काय दिलं त्यांनी असं उत्तर दिलं की तुझी जी कार आहे, डज युअर कार ग्रो? डू यू हॅव अ मेल अँड फिमेल कार दॅट कॅन युनाइट अँड प्रोड्यूस अ बेबी कार? अ लिव्हिंग बॉडी अंडरगोज 6 चेंजेस वेअर ॲज अ मॅटर जस्ट डिप्रिसिएट्स. इट इज द सोल दॅट मेक्स लिव्हिंग बॉडी अलाइव्ह. तर त्यांनी उत्तर असं दिलं की तुझ्याकडे कार आहे का? आणि कारमध्ये असं आहे का की 2 कार मिळून एक तिसरं बेबी कार जन्माला घालू शकते, कारचं पिल्लू. असं होतं का? किंवा समजा एक कार आहे आणि दुसरी एक कार आहे आणि दोन्ही मिळून एक मोटरसायकल तयार झाली. असं होतं का? पण मनुष्यामध्ये तसं होतं ना. एक पुरुष आणि एक स्त्री मिळून लग्न झाल्यानंतर एका लहान मुलाला जन्माला घालू शकतात. केवळ एक लिव्हिंग एंटिटीज लिव्हिंग एंटिटीला जन्माला घालू शकते. 2 निर्जीव वस्तू एका निर्जीव वस्तूला जन्माला घालू शकत नाहीत. कधी असं झालं का रात्री तुम्ही गाडी पार्क केली आणि सकाळपर्यंत त्याचं एक पिल्लू जन्माला आलं? असं झालं तर किती बरं होईल. किंवा घरात ठेवलेल्या 500च्या आणि 2000च्या नोटांना नाणी जन्माला आली. लॉकरमध्ये दुसऱ्या दिवशी बघितलं भरपूर नाणी जन्माला आली. तर कोणतेही मॅटरला प्रोड्यूस करू शकत नाही, पण लिव्हिंग एंटिटी मॅटरला प्रोड्यूस करू शकतात किंवा आपल्यासारखेच लिव्हिंग एंटिटी जन्माला घालू शकतात. हा फरक आहे. त्यामुळे बॉडी म्हणजे फक्त मशीन आहे का? आपण व्यक्ती म्हणजे फक्त मशीन आहोत का? नाही. कारण आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे, त्यामुळे आपण लिव्हिंग एंटिटी आहोत आणि आपण आपल्यासारखेच सजीव आत्मे जन्माला घालू शकतो. पुढे तर 6 प्रकारचे बॉडीमध्ये चेंजेस होत असतात आपल्या. ते 6 प्रकारचे चेंजेस काय आहेत आपण पुढे बघू. आणि त्यानंतर हे दिले दुसरा पॉईंट की मेल अँड फिमेल लिव्हिंग बॉडी कॅन मल्टिप्लाय सिमिलर स्पेसिस, मशीन्स कॅन्ट प्रोड्यूस अँड बाय युनियन. लिव्हिंग बॉडी हॅज कॉन्शियसनेस, थिंकिंग, फिलिंग, विलिंग, व्हाईल मॅटर हॅज नो कॉन्शियसनेस. पुढे तर 6 प्रकारचे कुठले चेंजेस होतात बघा. पहिल्यांदा होतो जन्म, जन्मानंतर होतो विकास, ग्रोथ. त्यानंतर होतं मेंटेनन्स. एका स्थिर वयापर्यंत आपण आल्यानंतर आपण शरीराचं मेंटेनन्स करतो किंवा वाढ होते आपली अजून जास्त. त्यानंतर काय होतं? प्रोडक्शन, रिप्रोडक्शन. आपण आपल्यासारखे जीव जन्माला घालतो.
आणि त्यानंतर होतं काय, डिविल्डिंग म्हणजे हळूहळू झीज व्हायला लागते आणि त्यानंतर होतो मृत्यू. पहिल्यांदा काय होतं, जन्म झाल्यानंतर वाढ होते, वाढ झाल्यानंतर मॅच्युरिटी येते आपल्यामध्ये, त्यानंतर आपण रिप्रोड्यूस करतो आपल्यासारखे जीव आणि त्यानंतर झीज होते आणि त्यानंतर मृत्यू. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे 6 टप्पे येतात, बरोबर. प्रत्येकजण ह्या 6 टप्प्यामधून जात आहे. इथे दिसतंय आपल्याला जन्म झाल्यापासून कशा प्रकारे आपण मृत्यूपर्यंत, डेथ नंतर आपलं जीव नष्ट होतो, आत्मा, शरीर. पुढे मेकॅनिझम ऑफ माइंड. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, कारण आपण सगळा खेळ शेवटी या मनाद्वारे चालू असतो. तर काय आहे बघा, आपण म्हणजे आत्मा आहोत हे आपल्याला कळालं, पण आपल्या आत्म्यावर काही कवरिंग्ज आहेत. कुठले कुठले कवरिंग आहे, एक एक सिलेक्ट करा. हां थांबा, बरं ठीक आहे. पहिलं कवरिंग आहे ग्रॉस बॉडी. ग्रॉस बॉडी म्हणजे स्थूल शरीर, जे बनलेलं आहे पंचमहाभूतांनी, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आप म्हणजे पोकळी, या 5 गोष्टींनी बनलेलं आपलं शरीर आहे. शरीराच्या वर एक आवरण आहे, ते म्हणजे सूक्ष्म शरीराचं, ते म्हणजे मन, बुद्धी आणि अहंकार. कुठल्या गोष्टी आहेत, मन, बुद्धी, अहंकार. आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आत्मा. म्हणजे कसं, आत्मा आहे, त्याच्यावर एक आवरण आहे आणि त्याच्यावर अजून एक आवरण आहे, असं आपण बनलेले आहोत. मग आपण म्हणजे कोण आहोत आतमध्ये, जसं मी आहे, त्याच्यावरती मी शर्ट घातला आणि शर्टवरती मी एक जॅकेट घातलं, किती झाले लेअर. जॅकेट म्हणजे आहे वरचं शरीर जे पंचमहाभूतांनी बनलेलं, आतला शर्ट आहे म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि आत्मा म्हणजे मी स्वतः आहे, असे आपण बनलेलो आहोत. तर यापैकी जे खालचं शरीर आहे पंचमहाभूतांनी बनलेलं, ते आपल्या डोळ्याला दिसत आहे. मन, बुद्धी दिसते का, मन, बुद्धी, अहंकार दिसतो का, नाही. पण आहे ना, मन आहे ना प्रत्येकाला, बुद्धी आहे ना प्रत्येकाला. कोण आहे का ज्याला बुद्धी नाही आहे, कमी जास्त असेल पण आहे सर्वांना. आणि आत्मा तर त्याहूनही दिसत नाही डोळ्याला. जसं कम्प्युटर आहे, हा लॅपटॉप आहे, लॅपटॉपचं जे दिसतंय मटेरियल आपल्याला, हार्ड डिस्क दिसते, कीबोर्ड दिसतोय, माऊस दिसतंय, हे सगळं काय आहे, शरीर आहे, ग्रॉस बॉडी. माइंड म्हणजे काय, माइंड इंटेलिजन्स, जे दिसत नाही पण आहे. काय आहे, सॉफ्टवेअर. कम्प्युटरमध्ये एक आहे हार्डवेअर, जे डोळ्याला दिसतं. सॉफ्टवेअर दिसतं का, मोबाईलचं सॉफ्टवेअर गेलं आहे. सॉफ्टवेअर गेले म्हणजे काय गेलं, असं मेमरी कार्ड, सिम कार्ड घालतो तसं सॉफ्टवेअर घालता येतं का, ते इनविजिबल आहे पण ते आहे आणि त्याच्यामुळे कॉम्प्युटर चालत आहे. तसं माइंड आहे, दिसत नाही पण ते काय आहे, त्याच्यामुळे ॲनालिसिस होतं आहे सर्व गोष्टींचं. बुद्धी आहे पण दिसत नाही. मेमरी दिसते का कुठं, कॉम्प्युटरची मेमरी गेली. मेमरी गेली म्हणजे काय, मेमरी दिसत नाही. हार्ड डिस्क दिसते, त्यातली मेमरी दिसत नाही. तसं मन, बुद्धी आहे आणि आत्मा तर त्याहूनही दिसत नाही आहे. जर आपण या लॅपटॉपशी कन्सिडर केलं तर हार्डवेअर म्हणजे लॅपटॉप आहे, जी बॉडी आहे लॅपटॉपची. सॉफ्टवेअर म्हणजे मन, बुद्धी आहे आणि आत्मा काय आहे, आत्मा पॉवर, करंट. करंटशिवाय ह्या बाकीच्या कोणत्याही गोष्टींना काही अर्थ नाही. सॉफ्टवेअरला पण काही अर्थ नाही आणि हार्डवेअरला पण. पुढे मेकॅनिझम ऑफ माइंड. ज्या पद्धतीने कम्प्युटर जो असतो, कम्प्युटरचा एक भाग असतो मॉनिटर, कीबोर्ड, माऊस आणि दुसरं काय असतं उभं, त्याला काय म्हणतो आपण, CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. तर इथे काय आहे, 5 इंद्रिय आहेत. कुठली कुठली, कान, डोळे, नाक, जीभ आणि त्वचा. ह्या सगळ्यातून आपल्याला काय मिळतं, कम्प्युटर MSCIT तुम्ही केलं असेल तर इनपुट डिव्हायसेस आणि आउटपुट डिव्हायसेस. इनपुट डिव्हाइस कुठले, कीबोर्ड, माऊस, यामधून आपण इनपुट टाकतो. सर्व 5 इंद्रियातून आपण इनपुट देतोय.
आणि नंतर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजे माइंडमध्ये ॲनालिसिस होतं आहे आणि बुद्धी ही त्याचा वापर करून आपण डिसिजन घेतो आहे. बुद्धी म्हणजे काय? आपले पूर्व अनुभव किंवा आपल्याला दिलेलं ज्ञान. जसं डोळ्याने आपण समजा बाहेर गेलात, बेकरीमध्ये केक बघितला, आपण डायरेक्ट जातो बेकरीमध्ये घुसून असं केक घेऊन हातानं खातो का? त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? आपण बघतो डोळ्यांनी, प्रत्येक वेळी डोळ्यांनी बघितल्यानंतर आपल्याला विचार येतो की हे खायचं आहे, पण आपलं माइंड म्हणतं खा, पण आपली बुद्धी काय सांगते की तुझ्या खिशात पैसे आहेत का? किंवा आत्ता आपण जर खाल्लं तर आपल्याला जेवण जाणार नाही, किंवा आज आपल्याला हे खाणं शक्य नाही, आज घरामध्ये पुरणपोळी केलेली आहे होळी असल्यामुळे, त्यामुळे आपण केक खाऊ शकत नाही. कोण सांगतं? बुद्धी. तर बुद्धीकडे अनुभव आहे, बुद्धीकडे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानामुळे बुद्धी मनावर कंट्रोल ठेवून या इंद्रियांना सुद्धा आपल्या संयमात ठेवते. अशा प्रकारे हे काम चालू असतं. कधी विचार केला होता आपण असं एवढं सगळं होतं आहे, फक्त बघितलं आणि नाही खायचं, खायचं नाही का किंवा खायचं, हे सगळं आपण ह्या मनाद्वारे ठरवतो. पुढे इथं एक उदाहरण आहे जे भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर 5 घोडे आहेत. 5 घोडे म्हणजे 5 इंद्रिय आहेत. बघा त्या घोड्यांवर आहे डोळा, नाक, मागे डोळा, नाक, कान, जीभ, त्वचा, हे 5 घोडे आहेत. आणि ते घोडे कसे आहेत? उधळलेले आहेत. उधळलेले घोडे आहेत म्हणजे प्रत्येक इंद्रिय आपापलं डिमांड करतं. कान म्हणते मला DJ ऐकायचं, डोळे म्हणते मला काहीतरी सुंदर प्रेक्षणीय स्थळ बघायचं, त्वचेला सुंदर स्पर्श हवा, नाकाला चांगला वास घेण्याची इच्छा आहे. असे हे सर्व इंद्रिय उधळलेले आहेत. आणि मन जर कंट्रोल ठेवू शकतो, मन म्हणजे काय आहे? लगाम. मनाद्वारे आपण या इंद्रियांना लगाम दिला पाहिजे. पण लगाम कोण देऊ शकतं? कोण आहे सारथी? बुद्धी. आणि जो पॅसेंजर बसलेला आहे तो म्हणजे आत्मा आहे, आणि जो रथ म्हणजे आहे शरीर आहे. शरीर रूपी रथामध्ये बसलेला आत्मा त्यावेळी तिथे सुखी असू शकतो. इथं घाबरलेला आहे बघा, कारण ते सगळे घोडे चवताळलेत आणि त्या बुद्धीचं कंट्रोल नाही आहे मनावर, त्यामुळे सगळे घोडे उधळलेले आहेत. ही आपली अवस्था आहे आपल्या आयुष्याची, कारण आपल्याला माहीत नाही आपल्याला काय करायचं आहे आणि आपण पूर्णपणे व्यथित झालो आहे. जसं अर्जुनाची अवस्था झाली होती. अर्जुनाला वाटत होतं माझे नातलग आहेत, माझे हे आहेत, माझे ते आहेत, माझे मित्र आहेत, मी त्यांना कसं मारू, मी कसं युद्ध करू. आणि आपली अवस्था नेहमीच अशी असते. त्यामुळे आपण सुखी नाही आहोत, कारण की आपल्या बुद्धीचा आपल्या मनावर कंट्रोल नाही आणि मन आपल्या इंद्रियांना संयमित ठेवू शकत नाही. आलं लक्षात? पुढे भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, फॉर हिम हू हॅज कॉन्कर्ड द माइंड इज द बेस्ट फ्रेंड्स, बट फॉर वन हू हॅज फेल्ड टू डू सो हिज माइंड विल रिमेन द ग्रेटेस्ट एनिमी. आपलं जे मन आहे, जर आपण मनावर विजय प्राप्त केलेला आहे, मनाला जिंकलेला आहे, तर मन आपल्यासाठी सर्वात चांगला मित्र आहे. त्यापेक्षा चांगला मित्र कोणी नाही. आणि जर आपण मनाला जिंकलेलं नाही, मन आपल्यावर हावी झालेलं आहे, तर मनापेक्षा वाईट शत्रू कोणीही नाही. बघा जे डिप्रेशनमध्ये टेन्शनमध्ये असतात आणि सुसाईड करतात, त्यांचं हेच झालेलं असतं की मनावर त्यांचा कंट्रोल नसून मन त्यांच्यावर कंट्रोल करू लागतं आणि मग निगेटिव्ह एनर्जींनी ते ग्रासले जातात आणि शेवटचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे बुद्धीच राहत नाही, कारण बुद्धीसुद्धा त्यांची भ्रष्ट होते ज्यावेळी मन जास्त हावी होतं. ज्यावेळी मन कंट्रोलमध्ये असेल त्यावेळी ते आपला मित्र आहे, आणि अनकंट्रोल असेल तर त्याच्यापेक्षा वाईट असं कोणी शत्रूच नाही. जसं चाकू, एखादा चाकू घेतला आपण, त्याचा वापर आपण कशासाठी करू शकतो? काय कापायला? फ्रूट्स कापण्यासाठी, भाज्या बनवण्यासाठी आणि ते फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी. त्याचाच वापर एखादा व्यक्ती काय करेल? ते पण कापून फ्रीजमध्ये ठेवायसाठी. माणसांना कापून फ्रीजमध्ये ठेवतात आजकाल लोक, असं पण वापर करतात. म्हणजेच चाकू वाईट किंवा चांगला नाही आहे, तर चाकूचा उपयोग तुम्ही कसा करता त्याच्यावर ठरतं की चाकू चांगला आहे किंवा वाईट आहे. म्हणजेच आपलं मन कसं वापर आपण करू त्यानुसार आपण त्याला मित्र किंवा शत्रू बनवू शकतो.
जसं एक सर्जन चाकूचा वापर ऑपरेशन करून एखाद्या पेशंटचा जीव वाचवू शकतो आणि एखादा मर्डर करणारा गुन्हेगार एखाद्याचा खून करू शकतो. पुढे आहे गिगो प्रिन्सिपल, GIGO. काय GIGO म्हणजे गार्बेज इन गार्बेज आउट, GIGO. आपण मनामध्ये जितका कचरा घालू तितका मन आपल्याला उलटं काय देईल, कचराच देईल. आणि जितकं आपण मनाला चांगल्या विचार चांगल्या गोष्टी खत देऊ तितकं चांगलं आपल्या मनातून पण आपल्याला बाहेर चांगल्या गोष्टी येतील. एकदा काय झालं, एका ऑफिसमध्ये 3 मित्र रोज जायचे आणि रोज लंच टाईमला एकत्र बसून जेवायचे. आणि 3 जण मित्र डबा उघडतात आपला. पहिला उघडतो, म्हणतो काय माझी बायको, मी वैतागलो आहे, माझ्या बायकोला रोज बटाट्याचीच भाजी देते डब्यात, मला वैताग आला आहे. दुसरा उघडतो, तो म्हणतो माझी पण बायको रोज बटाट्याचीच भाजी देते. तिसरा पण उघडतो, तिसरा म्हणतो माझी पण बायको रोज बटाट्याचीच भाजी देते. आपल्या जगण्याला काय अर्थ राहिलेला नाही आहे, आपल्या बायकांना काय बनवायला येत नाही दुसरं, आपण मरून जाऊया. 3 जण कंपनीच्या बिल्डिंगवरून उडी मारतात आणि मरून जातात. ऐकले का तू गोष्ट तुम्ही? सगळे खुश व्हायला लागले. का खुश झाले एवढं तुम्ही सगळं? बरं ठीक आहे, बायकोचा विषय आला ना. हां पण रोजच बटाटा आहे ना, रोज बटाटा खाऊन कसं कंटाळा. बरं कारलं म्हणूया, कुठलं पण म्हणा तुम्ही, काय हरकत नाही. फायनली त्यांनी जीव दिला, हे महत्त्वाचं. आणि मुळात बटाट्याला नाही, बायकोला वैतागली असतील 3 म्हणून. तर 3घांनी जीव दिला. आणि काही दिवसांनी या 3घांच्या बायका एकत्र आल्या आणि 3घी एकमेकींना भेटल्या. 3घी बोलू लागल्या, माझा नवरा किती चांगला होता, माझा खूप हे होता, माझी खूप काळजी घ्यायच्या, सगळं व्यवस्थित होतं आमचं. पण नंतर मला कळालं, पहिली म्हणाली, नंतर मला कळालं की त्याला बटाट्याची भाजी आवडत नव्हती. मी तर रोजच बटाट्याची भाजी देत होते, मला माहीत असतं, आधी कळालं असतं तर मी बटाट्याची भाजी देणं बंद केलं असतं. दुसरी म्हणते, होय मला पण माहीत नव्हतं त्याला बटाट्याची भाजी इतकी आवडत नव्हती, नाहीतर मी दुसऱ्या भाज्या बनवल्या असत्या, प्रयत्न केला असता, उगाचच माझा नवऱ्यानं पण जीव दिला. तिसरी ऐकते आणि तिसरी काय बोलतच नसते. या दोघे म्हणतात तुला काय झालं, तू काय बोलत नाही. तिसरी म्हणते तुम्ही दोघी जे म्हणताय ते ठीक आहे की रोज तुम्ही बटाट्याची भाजी बनवत होता म्हणून तुमच्या नवऱ्यानं जीव दिला, पण माझ्या घरात तर मी स्वयंपाकच करत नाही, स्वयंपाक तर माझा नवराच करत होता, मी फक्त डब्यात भरून देत होते, मग त्यानं का जीव दिला. तर वास्तविक काय होतं, आपण जे आयुष्यात येणाऱ्या आपल्या प्रॉब्लेमला दोष देतो की माझ्या आयुष्यात वाईट झालं, माझ्या आयुष्यात हे झालं, माझं असं झालं, माझं तसं झालं. आपण म्हणजे त्याच अन्नाला दोष देतोय, वाढलेल्या ताटाला, की जे आपणच बनवलेलं आहे, आपणच फिडिंग दिलेलं आहे मनाला. आणि तेच मन आपल्याला जेव्हा रिटर्नमध्ये ज्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्याला दोष देतो की माझ्या आयुष्यात असं का होत आहे. किंवा कर्म जे आपण आधी केलेलं आहे त्याचेच भोग आपल्याला भोगायला लागतात आणि आपण त्यालाच दोष देतो की का माझ्या आयुष्यात असं होत आहे. पण आपणच बनवलेल्या जेवणाला आपणच दोष दिल्यासारखं आहे. आणि अशा प्रकारे हे प्रिन्सिपल काम करतं, ज्याला म्हणतात गार्बेज इन गार्बेज आउट. म्हणून आपण आपल्या मनाला फीड देताना अशा प्रकारचं फीड दिलं पाहिजे जे की पॉझिटिव्ह असलं पाहिजे, जे की आपल्याला प्रेरणा देणारं असावं, इन्स्पिरेशन देणारं असावं आणि चांगल्या प्रकारचं, चांगल्या गोष्टी पाहणं, चांगल्या गोष्टी ऐकणं, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहिल्यानं त्या गोष्टी साध्य होऊ शकतात. ते पुढं दिलेलं आहे. हाऊ डू वी गेट अवर स्क्रिप्ट्स. आपण कोणत्या प्रकारचे पुस्तकं वाचतो, कोणत्या प्रकारचे मूवीज बघतो, कोणत्या प्रकारचं म्युझिक ऐकतो आणि कोणत्या लोकांच्या संपर्कात असतो. जर आपण वाईट लोकांच्या संगतीत असू तर ॲटोमॅटिक आपल्यामध्ये वाईट गुण येणार. जर चांगल्या लोकांच्या संपर्कात असू तर ॲटोमॅटिक चांगले लोक येणार. जसं की स्मोकिंग हॅबिट. मनाला असं वाटतं की मी अशा प्रकारे सिगरेट हातात धरल्याने आणि अशा प्रकारचा धूर सोडल्याने, हवेत असे गोल गोल ढग केल्याने किती भारी दिसेल. किंवा आपण अशा प्रकारच्या मूवीजमध्ये बघितलेलं असतं की कसे हिरो आणि हिरोईन सुंदर अशा दिसणाऱ्या ग्लासमध्ये टेबलावर बसून मस्त पित असतं. मी पण असंच करणार, किती छान आहे असं आपल्याला वाटतं. तर आपण स्मोकिंग आपल्याला काय करेल, कूल बनवेल, खूप असं कूल दिसेल मी. आणि हे ॲक्च्युली असंच होतं. मी पण एक
मेडिकल कॉलेजमध्ये शिकलेलो आहे. 5 वर्ष मी ते कॉलेजमध्ये होतो आणि मला पण असंच वाटत होतं की हे जे बाकीचे लोक करत आहेत तसंच मी पण केलं पाहिजे. आणि तसं जर तुम्ही नाही केलं त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तर तुम्ही मागासलेले वाटतात. सगळे तुम्हाला वाईट समजतात किंवा हिणवतात की अरे, इवन व्हेज खाणाऱ्या लोकांना पण तितकंच नावं ठेवली जाते. मग बाकीचं तर विषयच नाही, दारू आणि सिगरेट. पण हे अशा प्रकारचं वातावरण असतं, त्यामध्ये आपण स्वतःला टिकवून ठेवणं हे फार अवघड आहे. आपण लकी आहात की आपण इथेच आटपाडीमध्येच आपल्याला अशा कॉलेजमध्ये हे सगळं शिकायला मिळतं, नाहीतर बाहेरची अवस्था वाईट आहे. त्यावेळी आपल्याला बुद्धी आपल्याला काय सांगते की हे आपल्यासाठी योग्य नाही. युअर पॅरेंट्स वॉन्ट लाईक टू सी यू डुईंग धिस. यू मे बिकम ॲडिक्टेड टू इट. डोंट गेट इन टू रॉंग ट्रॅक. आपल्या आईवडिलांना हे पटणार नाही आणि हे आपल्याला व्यसन लावू शकतं. हे आपल्याला कोण सांगतं आहे? बुद्धी. त्यासाठी आपली बुद्धी स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मन काम करतं आणि मनावर बुद्धीचा लगाम असला पाहिजे. त्यासाठी आपली बुद्धी स्ट्रॉंग असली पाहिजे. पुढे शेवटचा टॉपिक आहे प्रॅक्टिकल बेनिफिट्स ऑफ नॉलेज ऑफ सोल इन एव्हरीडे लाईफ. एवढं सगळं ज्ञान घेतलं ते आत्तापुरतं आपण ऐकाल आणि उद्या विसरून जाल. हां, छान वाटलं लेक्चर, ऐकायला बरं वाटलं, कानाला बरं वाटलं, छान प्रेझेंटेशन होतं दिसायला, संपला विषय. क्या फरक पडत आहे रोजच्या लाईफमध्ये, क्या फरक पडत आहे ह्या लेक्चरमध्ये? तर तो फरक पडला पाहिजे आणि तिची जाणीव आपण ठेवली पाहिजे. कसं? तर आपल्याला वेगवेगळ्या दृष्टीनं आपण डिवाईड होतो कोणत्या कोणत्या गोष्टीनं. बघा, जे विश्वामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रॉब्लेम्स चालू आहेत. पहिली गोष्ट हिंदू मुस्लिम चालू आहे, कायम चालू आहे अनेक वर्षापासून. इतर देशांमध्ये व्हाईट अँड ब्लॅक असं चालू आहे युद्ध. आणखीन युद्ध चालू आहे रिच आणि पुअर. आणखीन युद्ध चालू आहे एज्युकेटेड आणि इललिटरेट, म्हणजेच सुशिक्षित आणि अशिक्षित. आणि सगळ्यात मोठं युद्ध ब्युटिफुल आणि कोण चांगलं दिसतं आणि कोण वाईट दिसतं. जसं की आत्ता एक युद्ध चालू आहे रशिया आणि युक्रेन. त्यांचं पण अशाच भाषांवरूनच वाद सुरू झाला. सुरुवात किंवा आपलं राज्यांमधला वाद, कन्नड, मराठी, तमिळ, तेलुगू हे वाद चालू आहेत. साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन असं युद्ध चालू आहे. हे सगळे युद्ध चालू असतात आणि या सगळ्यावर एकच उपाय आहे. काय? ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला कळेल की मी म्हणजे शरीर नसून मी म्हणजे आत्मा आहे, त्यावेळी तो स्वतःला मी युरोपियन आहे, मी चायनीज आहे, मी व्हाईट आहे, मी ब्लॅक आहे, हे सगळं कशावरचं कन्सेप्शन आहे? शरीरावरचे. पण आपण जर विचार करू की मी म्हणजे केवळ आत्मा आहे किंवा आपल्या सर्वांमध्ये तोच आत्मा आहे. आत्मा काळा आहे, गोरा आहे किंवा काय असं वेगळा आहे का? आत्म्याला जात आहे का? कुठल्या धर्म आहे का किंवा काय? इवन कुत्र्याच्या शरीरामध्ये, डुकराच्या शरीरामध्ये, गाढवाच्या शरीरामध्ये पण तोच आत्मा आहे. हत्तीच्या शरीरामध्ये पण तोच आत्मा आहे जो आपल्या शरीरामध्ये आहे. फक्त आपल्याला वेगवेगळ्या स्तरानुसार आपली बुद्धी, आपलं राहणीमान हे फक्त वेगळं आहे. आणि ज्या पद्धतीनं एका घरामध्ये जसे मोठे लोक लहानांची काळजी घेतात, आपल्या घरामध्ये आपण मोठे लोक लहान व्यक्तींची काळजी घेतो, त्या पद्धतीने आपण या सर्व प्राणीमात्रांवर दया दाखवून त्यांची काळजी घेतली पाहिजे. कारण आपण बुद्धिमान आहोत. पण आपण इतके बुद्धिमान झालो की आपण वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर कत्तलखाने काढले की ज्यामध्ये प्राण्यांना एकदम व्यवस्थित मारता येईल. हे योग्य आहे का? आपल्या बुद्धीचा वापर आपण कसा करतोय? होलिकासारखा. होलिकानं कसा वापर केला? स्वतःच्या एनर्जीचा वापर मारण्यासाठी. तर आपण अशा प्रकारे वेगवेगळे कत्तलखाने काढून आणि वेगवेगळ्या प्रकारे कशा प्रकारे आपण झाडं कट करायची मशीन, वेगवेगळ्या प्रकारे निसर्गाला कसा टॉर्चर करायचं, हे सगळे आपण बनवत आहोत. ज्यावेळी एखादा व्यक्ती आत्म्याच्या स्तरावर विचार करेल त्यावेळी या संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदेल. तर बॉडीली कॉन्शियसनेस काय आहे? मी लहान आहे, मी काळा आहे, मी कुरूप आहे किंवा मी गरीब आहे किंवा जे काय ते. आणि ज्यावेळी आत्म्याच्या स्तरावर आपण येऊ त्यावेळी असा विचार करू की मी म्हणजे एक आत्मा आहे, आत्मा पूर्णपणे शुद्ध आहे आणि जे काही माय हार्ट इज फुल ऑफ लव्ह, जॉय, सेरेनिटी, कंपॅशन फॉर अदर्स. हे केव्हा येईल? जेव्हा आपण आत्मिक स्तरावर विचार करू. Know wisdom that everyone is originally a part and parcel of Supreme, but how
बट नाऊ दे आर कवर्ड अप. आणि ज्यावेळी आपल्याला आत्म्याचं ज्ञान होईल त्यावेळी आपल्यामध्ये येईल टॉलरन्स, सहिष्णुता, पेशन्स, संयम, कन्सिडरिंग एव्हरीवन टू बी पोटेन्शियली गुड, सर्वांसाठी भलं. काय आहे तो श्लोक? सर्वेपी सुखिनम, हां, सर्वांचं कल्याण होऊ असा जो विचार आहे तो केवळ आपल्या आत्म्याच्या ज्ञानानं आपल्याला येऊ शकतं. राईट यूज ऑफ रिसोर्सेस, जसं की आपल्याकडे ज्यावेळी एनर्जी आहे, बुद्धी आहे, ऐश्वर्य आहे, त्याचा वापर आपण योग्य ठिकाणी करू शकतो. जसं की काही लोकांचे स्विस बँकमध्ये अकाउंट असतं, जर पैसे जास्त झाले तर तिथे जमा करतात जेणेकरून तिथे पैसे कमी व्हावेत. पण तेच पैसे आपण लोकांच्या सेवेमध्ये, लोकांच्या गरिबांची सेवा करण्यामध्ये, प्राण्यांची सेवा करण्यामध्ये आपण वापरू शकतो आणि आपल्या बुद्धीचा पण वापर करू शकतो. शेवट समरी. तर आज आपण काय शिकलो? कशा पद्धतीने पदार्थ किंवा मॅटर आणि स्पिरिट यामध्ये फरक आहे. आणि मी म्हणजे पदार्थ नसून एक स्पिरिट, सोल आहे. पदार्थ हे माझ्यावर आवरण आहे केवळ पदार्थाचं. त्यानंतर आपण बघितलं सायंटिफिक प्रूफ ऑफ एक्झिस्टन्स ऑफ सोल. त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं बघितली की कशा प्रकारे आपण प्रूव्ह करू शकतो की खरंच आत्म्याचं अस्तित्व आहे. त्यानंतर आपण पाहिलं डिफरन्स बिटवीन लिव्हिंग पर्सन आणि रोबोट. त्यानंतर आपण बघितलं मन कशा प्रकारे कार्य करतं आणि त्यानंतर आपण बघितलं कशा प्रकारे आत्म्याच्या ज्ञानाचा वापर आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये करू शकतो. आणि त्यानंतर आपण बघितलं की कशा प्रकारे या ज्ञानाचा वापर आपण केल्याने सर्वत्र जगामध्ये शांती नांदू शकते आणि हे ज्ञान सर्वांना मिळणं गरजेचं आहे. तर हे ज्ञान दुसरीकडनं कुठून आलेलं नाही आहे किंवा हे असं प्रेझेंटेशन बनवून सांगण्यात आलं आहे असं नाही. हे प्रेझेंटेशन ॲकॅडमिक स्टुडंटसाठी आणि त्याचबरोबर कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईंसाठी बनवण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांना हे ज्ञान अशा पद्धतीनं देता यावं. पण वास्तविक ह्या ज्ञानाचा सर्व बेस आहे भगवद्गीता. भगवद्गीतेमध्ये जे काही दिलेलं आहे त्यातनं अगदी थोडंसं एक्स्ट्रॅक्ट काढून या एका लेक्चरमध्ये बसवलेलं आहे. तर एक IITian आहेत, IIT बाबा नाही आहेत, IITमधले एक उच्च शिक्षित आमचे पुण्याच्या मंदिराचे प्रेसिडेंट आहेत राधेश्याम दास. जसं की आपण सर्वजण गौर गोपाल दास यांना ओळखत असाल, ते सुद्धा IITमध्ये होते शिकण्यासाठी. तसेच राधेश्याम दास म्हणून आहेत, त्यांनी हे प्रेझेंटेशन अशा प्रकारे बनवलेलं आहे आणि मी तुम्हाला जसंच्या तसं तुमच्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे. तर या टॉपिकशी रिलेटेड किंवा आणखीन कोणत्याही टॉपिकशी रिलेटेड आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता, समोर विचारू शकता किंवा आपण चिठ्ठीवर लिहून पाठवू शकता. आहेत का काय प्रश्न? इमेज लावायची. अरे माहिती आहे आपल्याला, जरा झाले लेट असू द्या. आपण स्पिरिटच्या लेवलला आहोत, भूक शरीराला लागते. हां बरोबर आहे नाही? त्यामुळं आहेत का? नाही, बहुतेक सगळ्या शंका क्लिअर झालेल्या दिसतील. काय शंका नाहीत? थँक्यू म्हणतो फक्त, मग तुम्ही. तर आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. आपण खूप इंटरेस्ट, काय क्वेश्चन? आपण खूप इंटरेस्ट घेऊन हे पूर्ण लेक्चर ऐकलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तर मी एक लिंक पाठवते सरांना. सर
तुमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये पाठवतील. त्याच्यामध्ये आपल्याला सर्वांना फीडबॅक फॉर्म भरायचा आहे, ज्याच्यामध्ये आपण आपला अभिप्राय देऊ शकता, आपलं नाव, मोबाईल नंबर आणि फीडबॅक लिहू शकता. हे फक्त माझ्यासाठी आहे, पर्सनल माझ्यासाठी आहे. तो नंबर वगैरे कुठं डिस्क्लोज होणार नाही. त्यामुळे आपण कृपया सर्वांनी फीडबॅक द्या आणि त्यामध्ये आपण आपलं नाव, मोबाईल नंबर आणि अभिप्राय मोठा द्या. आपल्याला जे जे काय वाटलं आहे आजचं ऐकल्यानंतर ते आपण टाईप करून घेऊ शकता आणि मराठीत इंग्लिशमध्ये कसंही टाईप करून पाठवा. ते रिस्पॉन्स मला स्वतःला वाचायला आवडतील, तर कृपया आपण सर्वांनी ते द्या. त्याचबरोबर माझा नंबर आहे इथे, जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करू शकता, पर्सनली प्रश्न विचारू शकता. आणि मी डॉक्टर तर आहेच आहे, पण मी अशा प्रकारे काउन्सलिंग पण करतो. तर आपल्यापैकी कोणाला तसं काउन्सलिंग घेण्याची किंवा दुसऱ्याला देण्याची इच्छा असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. तर प्रश्न एक आहे, कॅन वी गेट पेन व्हेन रिअलायझिंग सोल फ्रॉम बॉडी, रिलीजिंग सोल फ्रॉम बॉडी? म्हणजे ज्यावेळी आत्मा शरीरातून बाहेर होतो त्यावेळी आपल्याला पेन होतो का? बरोबर. कोणाचा प्रश्न? चांगला प्रश्न आहे. जर हां बरोबर आहे, प्रश्न असाच आहे. तर हो, पेन होतं, पण ते 2 प्रकार आहेत. तर असं सांगितलेलं आहे शास्त्रांमध्ये, आपल्या स्क्रिप्चर्समध्ये, ज्यावेळी शरीरातून आत्मा बाहेर जातो त्यावेळी इतक्या प्रमाणात पेन होतं. कोणाला विंचू चावला आहे कधी? विंचू चावला आहे कधी कोणाला? नाही. विंचू चावलेला दुसऱ्याला तर बघितलं आहे कधी? तर एक विंचू चावल्यानंतर जेवढं पेन होतं, तसे 10,000 विंचू चावल्यानंतर जितकं पेन होईल तेवढा पेन मृत्यूच्या वेळी होतो, शरीरातून आत्मा बाहेर जात असतात. हे होतं. पण जर आपण कधी बघितलं आहे मांजराने उंदराला पकडताना बघितलं आहे उंदराला, किंवा पकडलेलं उंदीर, मांजराने जर जबड्यामध्ये उंदीर पकडलं तर त्या उंदराला भरपूर पेन होणार, बरोबर. त्याच मांजराच्या जबड्यात ज्यावेळी मांजर स्वतःचं पिल्लू पकडतं तेव्हा पिल्लाला काय दुखतं का? जबडा सेम आहे, पकडण्याची पद्धत कशी आहे? पकडण्याची पद्धत वेगळी आहे. मांजर जेव्हा स्वतःच्या पिल्लाला पकडतं त्यावेळी प्रेमाने पकडतं आणि मांजराचं पिल्लू त्यामध्ये सुरक्षित असतं. पण ज्यावेळी उंदीर पकडतं त्यावेळी उंदराला अत्यंत वेदना होतात. तोच फरक आहे मृत्यूच्या वेळी. आपण कोणत्या प्रकारचे कर्म केलेत, आपण आयुष्य कसं जगलेलो आहे त्यानुसार ठरतं की आपल्याला पेन होणार का नाही होणार. ठीक आहे. अजून डिटेलमध्ये उत्तर पाहिजे असेल तर पर्सनली भेट. ठीक आहे. अजून कोणाला प्रश्न? मोठा प्रश्न आहे. यू टेलिंग अबाउट द सोल अँड स्पिरिट, बट व्हॉट अबाउट द मेंटल हेल्थ विच इज कंटिन्युअसली चेंजेस अँड द डिफरंट कंडिशन. सो आय वॉज जस्ट आस्क्ड हाऊ टू कंट्रोल देम. हाऊ टू कंट्रोल, तर मेकॅनिझम ऑफ माइंड आपण बघितलं की माइंड कशा प्रकारे आपण, म्हणजे माइंड कसं काम करतं, की कशा प्रकारे मनाचा योग्य प्रकारे वापर केल्यानंतर आपल्याला मनापासून मन कसं मित्र बनवू शकतो. तर मनाला मित्र बनवल्यानंच मनात जे होणारे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आपण थांबवू शकतो. आणि मेंटल हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी जसं मगाशी गिगो प्रिन्सिपल दाखवलं, गार्बेज इन गार्बेज आउट. भरपूर गार्बेज आपल्या मनामध्ये बसल्यावरच मन आपल्याला अशा प्रकारे दुसऱ्या ट्रॅकवर घेऊन जातं. तर सुरुवात अशी करायची आहे की मनाला पॉझिटिव्ह जास्त गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करायचं आहे, खूप पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात राहायचं आहे. मग हळूहळू मनाचे हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. लगेच तर होणार नाहीत एका दिवसात. त्यासाठी आपल्याला जास्त बुद्धी स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे. आणि मी सांगितलं आहे त्याच्यामध्ये जे काय अजून डिटेलमध्ये हवं असेल तर आपण पर्सनली काउन्सिलिंग किंवा गायडन्स देऊ शकतो. पण महत्त्वाचं हे आहे की मनाला ट्रेन करणं गरजेचं आहे. तुम्ही इंजिनियर त्यावेळी बनणार आहे ज्यावेळी तुम्हाला इथे कॉलेजमध्ये ट्रेनिंग मिळणार आहे. हे ट्रेनिंग बुद्धीला आहे, आपल्या शरीराला आहे, पण मनाला सुद्धा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. त्यासाठी ट्रेनरची पण गरज आहे. जसं आजारातून बरं होण्यासाठी डॉक्टरची गरज आहे, एखाद्या खेळाडूला ऑलिम्पिक मेडल मिळवायचं असेल तर कोचची गरज आहे, तसं आपल्याला मेंटल कोचची पण गरज आहे. त्यामुळं माइंडला पण कोच असेल
तर माइंडला आपल्याला कसं ट्रेन करायचं ते पण कळून जाईल. तर त्यासाठी तुम्ही एखाद्या ट्रेनर शोधा किंवा पुस्तकं वाचा तशा पद्धतीची. अजून काय प्रश्न? तर हा माझा नंबर आहे, आपण प्रश्न पण विचारू शकता किंवा कॉल पण करू शकता. ठीक आहे. तर आपले खूप खूप धन्यवाद सर्वांचे. त्याचबरोबर कुलकर्णी सरांचे खूप धन्यवाद की त्यांनी आज मला इथे इन्व्हाइट केलं आणि तुमच्यासमोर हे प्रेझेंटेशन देण्याची मला संधी मिळाली. थँक्यू. धन्यवाद. आता बराच वेळ झाला आहे, कार्यक्रमाचं स्वरूप तुम्हाला समजलं असेल आणि एकंदरीत काही डाऊट्स असणारच आहेत, कारण तेवढ्या शॉर्टमध्ये स्पिरिट्सचं माहिती सांगणं किंवा स्पिरिटविषयी एवढं क्लिअर होणार नाही. पण तरीसुद्धा थोडंफार जस्ट आयडिया तरी आली असेल की काम करण्याच्या दोन पद्धती, एक फिजिकल लेवलला काम करणं आणि एक स्पिरिटच्या लेवलला काम करणं. तर तुम्ही 100% स्पिरिटच्या लेवलला काम केलं तर मला वाटतं कुठलाही त्रास होणार नाही. एक गोष्ट थोडक्यात सांगतो. एकदा विवेकानंद अमेरिकेच्या एका बागेत बसले होते आणि बागेत बसलेले असताना, आता मी सांगायला तर बरेच जणांना टेन्शन आलं, आता किती वेळ बोलतोय कोणास ठाऊक, नाही बोलत, जास्त काळजी करू नका. त्यात माझं तुम्ही 2 मिनटं खाल्ली तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलल्यामुळं. तर आणि तिथं त्यांचा तो भगवा ड्रेस वगैरे सगळं बघून अमेरिकन कपल काय आले तिथं त्यांना म्हणाले, दिस इज इंडियन मंकी, असं त्यांना म्हणायला लागले. आता मला सांगा, तुम्हाला जर कोणी माकड म्हणलं तर 100% राग येणार आहे. पण विवेकानंदांनी तिथं डान्स करायला सुरुवात केली का? तर ते म्हणले, हे जे माकड म्हणतात ते कुणाला म्हणले, तर ह्या फिजिकल बॉडीला म्हणले. आतला जो सोल आहे, स्पिरिट आहे, इट इज सेम. त्याला काय फरक पडत नाही, त्याला माकड म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. त्यामुळं त्या लेवलला काम केलं तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. म्हणजे शोक, जरा, व्याधी जे काय आहेत ते त्रास होणार नाहीत. त्यामुळं तुम्हाला काय शंका असतील तर भेटा डॉक्टरांना. मी त्यांचं आभार मानतो, त्यांनी तुम्हाला खूप चांगली माहिती सांगितली. यानंतर मी आपल्या कॉलेजचे प्राचार्य जे आहेत कुलकर्णी सर, त्यांना विनंती करतो की डॉक्टरांनी एवढं छान व्याख्यान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करावा. आहे उलटं वगैरे काही नाही, जस्ट सेमिनार टाईप. तर डॉक्टरांचा आपण सत्कार करतोय. धन्यवाद. तर कार्यक्रमाचा शेवटचं म्हणजे आभार मानतो मी आणि थोडक्यात सांगतो. तर या कार्यक्रमासाठी डॉक्टर उपस्थित राहिले, त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. नेहमीच आपल्या त्यांचा कॉन्टॅक्ट असतो, ते सदैव असंच राहील अशी अपेक्षा करतो आणि त्यांचे मी आभार मानतो. त्याचबरोबर कुलकर्णी सर, पवार सर, सर्व मागं बसलेले स्टाफ आणि तुम्ही सर्वजण विद्यार्थी, या सर्वांनी या कार्यक्रमाची रुची वाढवली. याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभार मानतो. तुम्हाला 2:30पर्यंत लंच ब्रेक राहील, तिथून पुढं कंटिन्यू चालू राहील, नेहमीचं शेड्यूल चालू राहील. धन्यवाद.